उत्तराखंड मधल्या समान नागरी कायद्याच्या अंतर्गत लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन याबाबत सर्व धर्मियांसाठी कायदा समान असेल असं सांगितलं गेलंय। लग्नासाठी महिलेचं वय 18, पुरुषाचं वय 21 हे किमान वय म्हणून निश्चित झालेलं आहे। लग्न झाल्याच्या नंतर दाम्पत्याला 2 महिन्याच्या आत त्याची सरकार दरबारी नोंद करावीच लागते। उत्तराखंडमध्ये बालविवाह, एकापेक्षा अधिक विवाह बेकायदेशीर आहेत। याच्याच जोडीला लग्न संबंधामध्ये स्त्री पुरुषाला घटस्फोटाचा समान अधिकार आहे। घटस्फोटाचा अधिकार हा धार्मिक स्तरावर राहिलेला नाही। आई आणि वडिलांच्या मालमत्तेचं मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समान वाटप होईल असं उत्तराखंडचा समान नागरी कायदा सांगतो। तसंच वारसा हक्कामध्ये औरस, अनौरस आणि दत्तक या तीनही प्रकारच्या आपत्त्यांमध्ये भेदभाव करता येत नाही। लिव्ह इन नात्याची सरकार दरबारी नोंद बंधनकारक आहे। जर तशी नोंद न करता लिव्ह इन नातं ठेवलं तर उत्तराखंडचं सरकार संबंधितांना तुरुंगात टाकू शकतं। याचबरोबर उत्तराखंडच्या कायद्यामध्ये लिव्ह इन मधून जन्माला आलेल्या अपत्याला कायदेशीर अधिकारही मिळतो आणि मालमत्तेत वाटाही मिळतो। दरम्यान अनुसूचित जातीला समान नागरी कायदा लागू होत नाही।